प्रशांत कांबळे आणि आपण पाहत आहात अग्रणी न्यूज. अग्रणी न्यूजच्या माध्यमातून एका विशेष कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. नुकतंच नाशिक येथे 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या साहित्य संमेलनासाठी सांगली जिल्ह्यातून 2 व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यापैकी एक विठ्ठल हनुमंत भागवत आपल्या विटानगरीचे कवी असून त्यांची या ठिकाणी कविता सादर करण्यासाठी निवड करण्यात आली होती. या साहित्य संमेलनाच्या अंतर्गत कवी कट्टा असा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमामध्ये विठ्ठल हनुमंत भागवत सरांनी एक कविता सादर केली होती. ही कविता संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरली. भागवत सरांचा कविता क्षेत्रामधला प्रवास कसा आहे, त्यांनी कविता लिखाणाला कशी सुरुवात केली, त्याचबरोबर अशा अनेक प्रश्नांच्या बाबत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आपण प्रथम त्यांच्याकडून त्यांचा परिचय जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. प्रथम आमच्या श्रोत्यांना आपण आपला परिचय करून द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. नमस्कार, मी भागवत विठ्ठल हनुमंत, मूळगाव राजापूर, तालुका खटाव, आणि मी सध्या माध्यमिक शिक्षक म्हणून खटाव तालुक्यातील भारतमाता विद्यालय मायनी या ठिकाणी सध्या मी कार्यरत आहे. माझा विषय गणित आणि विज्ञान असून मी ओघानेच या साहित्य क्षेत्राकडे वळलो. तुम्ही कविता लिखाणाला ज्यावेळेला सुरुवात केली, म्हणजे तुम्ही आता बोलताना सांगितलं की तुम्ही ओघाने या क्षेत्रामध्ये आला, जरा त्याबद्दल आम्हाला कळेल का? ओघाने याचा अर्थ तसं बघायला गेलं तर आपलं गणित आणि विज्ञान म्हणजे हे काठीण्य पातळीचे विषय आहेत आणि अशा विषयातून या साहित्य क्षेत्राकडे कसा वळला असे बरेच जण प्रश्न विचारतात. पण गेली 6 वर्षापूर्वी घरात एक दुर्घटना घडली. माझे वडील हे हसत खेळत घराबाहेर पडले आणि प्रवासात असताना अचानक कसलाही त्रास नसताना सुद्धा त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते गेले. आणि त्यामुळं खरोखर मला हा धक्का सहन झाला नाही आणि त्या धक्क्यातून सावरण्याचा मी प्रयत्न करू लागलो आणि पहिली कविता मी माझ्या वडिलांवर लिहिली आणि त्यांच्याविषयी काहीतरी लिहावं अशी मला प्रेरणा मिळाली आणि मी लिहायला सुरुवात केली. म्हणजे अशा प्रकारे तुमचा प्रवास सुरू झाला. परंतु तुम्हाला आता ही प्रेरणा मिळाली, मग तुम्हाला कोणतरी प्रोत्साहन दिलं असेल की अजूनही लिहा, किंवा त्याबद्दल काय सांगाल? माझी पहिली कविता मी वडिलांवर लिहिली. त्यानंतर ती कविता मी आमच्या शाळेतील मुख्याध्यापकांना, माझ्या सहकारी शिक्षकांना दाखवली आणि त्यावेळी मला बरेच जण म्हटले की खरोखर कविता चांगली आहे आणि तुम्हाला या क्षेत्राकडे वळावं लागेल म्हणा, किंवा तुम्हाला तुमचा कल या क्षेत्राकडे आहे, त्या दृष्टीने तुम्ही व्यासंग वाढवा. आणि मी त्या पद्धतीने वाचन सुरू केलं, थोडा व्यासंग वाढवला. कवी क्षेत्रामध्ये सहजासहजी कविता लिहिणं हे कुणाला जमत नाही. ते मग तुम्हाला या क्षेत्रातल्या कुणाच्या मार्गदर्शन लाभलं, किंवा तुमचे गुरु म्हणा किंवा तुम्हाला दिशादर्शक म्हणून त्यांनी काम केलं असं कोण? तर विट्यामध्ये आपणा सर्वांना माहीत आहे की गेली 40 वर्ष रघुराज मेटकरी सर हे साहित्य संमेलन, ग्रामीण साहित्य संमेलन भरवतात. त्याचबरोबर स्वाती शिंदे पवारताई, त्याचबरोबर पत्रकार आणि ज्येष्ठ कवी गजानन बाबरजी यांनी मला मार्गदर्शन केलं. आजपर्यंत तुम्ही कोणकोणती साहित्य संमेलन अटेंड केली, किंवा त्याबद्दल जरा सांगितलं बरं होईल आम्हाला? मी प्रथमतः औदुंबरचं साहित्य संमेलन गेल्या 5 वर्षापूर्वी अटेंड केलं आणि त्यानंतर आपल्या दरवर्षी विट्यामध्ये ग्रामीण साहित्य संमेलन भरतं, तर ते एकही साहित्य संमेलन मी चुकवलेलं नाही. माझ्या वडिलांना सुद्धा साहित्य संमेलनात जाण्याची आवड होती आणि त्यांचीच प्रेरणा मी समजतो आणि मी या क्षेत्राकडे वळलो. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये पण तुम्ही खूप कविता लिहिलेल्या आहेत आणि ऑनलाईन माध्यमातून त्या प्रकाशित केलेल्या आहेत. अनेक संमेलनामध्ये पण तुम्ही ऑनलाईनच्या पद्धतीने पण त्यामध्ये सहभाग घेतला असं समजते. त्याबद्दल जरा आम्हाला थोडक्यात सांगा. त्याबद्दल सांगायचं झालं तर प्रथमतः आता लॉकडाऊन असल्यामुळं, टाळेबंदीच्या काळात शाळा सुद्धा बंद असल्यामुळं ऑनलाईन शिक्षण चालू होतं आणि ऑनलाईन शिक्षण चालू असताना मग मोबाईलशी जास्त संपर्क माझा आला आणि त्यातले ॲप्लिकेशन जास्तीत जास्त मला समजू लागले आणि अशा पद्धतीने मला एका साहित्य ग्रुपवर किंवा एका साहित्यिक समूहात मला ॲड करण्यात आलं आणि त्यानंतर माझी लिंक लागली. तशा 4-5 साहित्य ग्रुपवर म्हणा किंवा साहित्य समूहावर मी ॲड झालो आणि त्यानंतर त्या साहित्य समूहात वेगवेगळे विषय येत गेले. दररोज एक नवीन विषय असेल
चित्र असेल त्यावर चारोळी लिहा. मग चित्र चारोळी असेल किंवा कविता असेल, अभंग असेल किंवा लावणी असेल, हे कविताचे सर्व प्रकार मला शिकता आले आणि त्यामुळे मी हळूहळू शिकत गेलो. युवकांच्या मध्ये चारोळी हा प्रकार अतिशय लोकप्रिय असं समजला जातो किंवा युवकांना जास्त आवडतो. तुम्ही तशा काही लिहिलेत का चारोळ्या? आता बोलण्याच्या ओघातून तुमच्याकडे शब्द आला म्हणून तुम्हाला विचारलं. हा, लिहिलेले आहेत मी तशा. एक मी माझे चारोळे सादर करतो की कारण कसं आहे, आता कॉलेज युवक म्हटलं की कॉलेज आलं आणि कॉलेजच्या काळात थोडंसं नाजूक नातं निर्माण होतं. कॉलेजच्या काळामध्ये प्रेम प्रकरण वगैरे होतात हे आपल्याला माहित आहे. त्यावर अशी एक चारोळी आहे की श्वास तू विश्वास तू, श्वास तू विश्वास तू, अंतरीचा ध्यास तू, श्वास तू विश्वास तू, अंतरीचा ध्यास तू, जीवनाच्या वर्तुळाचा परिगाणी व्यास तू. म्हणजे तुमच्या कवितेला गणिताची साथ भरपूर दिसते. माझा विषय गणित असल्यामुळे वगैरे बरंच यायला लागले, भूमिती वगैरे असं काही अडचण नाही. सांगली जिल्ह्यातून या 94व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये फक्त 2च व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आणि त्यामध्ये तुमचं नाव आहे हे समजल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? मला अतिशय आनंद झाला, कारण माझ्यासारखा नवखा कवी किंवा नवसाहित्यिकाला ही नवनिर्मितीची प्रेरणा मिळाली असं मी म्हणतो. आणि खरोखरच अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये आपली कविता सादर करण्यास मिळणं यासारखं भाग्य या कलाकाराचं नाही किंवा कुठल्याही कवीला त्या ठिकाणी कविता सादर करता यावी यासाठी बरेच जण धडपडत असतात आणि माझ्या कवितेची निवड झाली हे याचा मला अतिशय आनंद झाला. तुमचा म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला असं समजलं किंवा पत्र आले असेल किंवा फोन आला असेल किंवा काही XYZ, ज्यावेळेला तुम्हाला कळलं की आपली निवड झाली त्यावेळेला तुमची, तुमच्या घरच्यांची, मुलांची, आईची किंबहुना तुमच्या शाळेतल्या स्टाफ मेंबर्स असतील, तेही तुमचं कुटुंबच आहे, त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? अगदी प्रथम असं झालं की आता आपल्या सर्वांना माहित आहे पत्रव्यवहार बंदच झालेला आणि त्यावरच माझी पुढची कविता जी सिलेक्ट झाली कविता अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये, ती मोबाईलचं प्रमाण हे ऑनलाईन शिक्षणामध्ये वाढलेलं आहे आणि त्याच्या दुष्परिणामावर मी ही कविता लिहिली. आणि मला साहजिकच माहित होतं की वास्तवाशी संबंधित असणारी कवितेची निवड होईल आणि त्या पद्धतीने मला मोबाईलवर मेसेज आला की आपल्या कवितेची निवड झालेली आहे. त्यावेळी खरंच माझा आनंद हा गगनात मावेनासा असा झाला आणि मी घरच्यांना सांगितलं. माझी मंडळी जी प्राथमिक शिक्षक आहे साळशिंग्याला, मनीषा, तिलाही फार आनंद झाला, कारण माझ्या कवितेचे पहिला श्रोता म्हणून ती आहे. माझ्या प्रत्येक कविता मी पहिल्यांदा तिला ऐकवतो. ती जर यस म्हटली म्हणजे थोडंफार तिला सुद्धा समजतं, कारण ती जर यस म्हटली तर मी ती कविता अगदी घरातलीच असल्यामुळं साहजिकच आहे. माझ्या मिसेसला फार आनंद झाला, आईला आनंद झाला आणि 2 मुलं आहेत मला, तर त्यांनाही फार आनंद झाला. त्याचबरोबर मी शाळेमध्ये सांगितल्यानंतर सर्व शिक्षकांना सुद्धा आनंद झाला. तुम्ही नाशिक येथे गेल्यानंतर तिथला अनुभव कसा होता, म्हणजे त्याबद्दल जरा थोडक्यात सांगा. नाशिक येथे म्हणजे यंदाचं विज्ञानाशी नातं जोडणारा अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं असं मला म्हणावंसं वाटतं, कारण मी एक विज्ञान शिक्षक आहे आणि यावर्षी माझं भाग्य असं की यंदाच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये थोर खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरजी यांची अध्यक्षपदासाठी निवड झाली. त्यामुळं मी असं म्हणू शकतो की हे विज्ञानाशी नातं जोडणारं साहित्य संमेलन झालं. आणि त्या ठिकाणी खरं बघायला गेलं तर या टाळेबंदीमुळं आणि एसटीचा संप असल्यामुळं विट्यातून डायरेक्ट नाशिकला जाण्यासाठी एसटी नाही. त्याचबरोबर ट्रॅव्हल्सची चौकशी केली तर ट्रॅव्हल्स सुद्धा नसल्यामुळं मग मनात तर पक्क होतं आपण साहित्य संमेलनात जायचं, कारण अशी संधी ही क्वचित मिळते, दुर्मिळ अशी संधी मला मिळाली. त्यामुळं मी निश्चय केला की आपण नाशिकला काही करून जायचं. मग मी असं ठरवलं की कराडपर्यंत आपण खाजगी वाहनानं जाऊया, पण खाजगी वाहन न्यावं तर कराडमध्ये वाहन लावण्याची सोय नाही. अशा वेळी माझा जुना मित्र मी गाठला, त्याचं नाव महेश फाशे आहे, की जो सामाजिक कार्यकर्ता आहे. अतिशय कुठल्याही कामाला अगदी अहोरात्री तुम्ही जरी त्याला फोन केला, हाक मारली तर तो प्रत्येकाच्या मदतीला तयार असतो. आणि त्याचा सामाजिक कार्यकर्ता असा मी म्हणतो कारण त्यांनी 103 वेळा जवळजवळ रक्तदान केलेलं आहे. असा हा माझा मित्र. शेवटी मला एकच पर्याय दिसला की या मित्राकडे जावं
आणि तोच काहीतरी याच्यावर सोल्युशन काढेल. आणि खरोखरच त्यांनी सोल्युशन काढलं. तो म्हणला मी येतो तुझ्या बरोबर. मग मी म्हटलं केवळ कराडपर्यंत न नेता त्याला त्याच्यासहित आपण नाशिकला जाऊया, म्हणजे जेणेकरून एकाला दुसरा त्या ठिकाणी होईल. आणि खरोखरच ज्यावेळी आम्ही ट्रॅव्हल्सने नाशिकला गेलो, नाशिकला पोहोचलो पहाटे. त्यानंतर पहाटे पोहोचल्यानंतर आम्ही बाकीचा कार्यक्रम उरकून पहिल्या ग्रंथदिंडीकडे गेलो. मग त्या ग्रंथदिंडी कुसुमाग्रज प्रतिष्ठान म्हणून नाशिकमध्ये जो भाग आहे, म्हणजे कुसुमाग्रजांचं घराचं ठिकाण, राहण्याचं ठिकाण, तिथून ग्रंथदिंडीला सुरुवात होणार होते. आम्ही गेलो तर त्या ठिकाणी बरीच गर्दी होती. अगदी रस्त्यावर सुद्धा रंगीत अशा रांगोळ्या, मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या होत्या. त्याचबरोबर पालखी ही विविध फुलांनी सजवली होती. आणि बरेच साहित्यिक त्या ठिकाणी मोठमोठी मंडळी होते. अगदी कलेक्टर, पोलीस प्रमुख, जिल्हा पोलीस प्रमुख असतील, कलेक्टर असतील, त्याचबरोबर बरेच आमदार, बरेच खासदार त्या ठिकाणी होते. आणि साहित्यिक महिला असतील, पुरुष असतील, सर्वांनी रंगीबेरंगी फेटे वगैरे गुंडाळले होते. आणि ग्रंथ दिंडी जागेवर ठेवली होती. बरेच जण त्या ठिकाणी फोटो काढत होते. त्यानंतर आम्ही तिथं गेलो, फेटे वगैरे गुंडाळले. आणि त्या ठिकाणी मी पाहिलं की साहित्य संमेलनाचं ती सुरुवात होते ग्रंथदिंडीमध्ये. त्यामध्ये अगदी ज्ञानेश्वरी पासून विवेक सिंधू असेल किंवा तुकारामांची गाथा असेल, अशा अनेक प्रकारचे ग्रंथ ठेवले होते. मात्र मध्यभागी हे भारताचे संविधान होतं. तर हे अगदी जवळून आम्हाला पाहता आलं. आणि त्या ग्रंथदिंडीला खांदा देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं, हे आमचं भाग्य मी समजतो. एक कवी म्हणून या ग्रंथ दिंडीतली जी पालखी होती त्याला तुम्ही खांदा दिला असं म्हणतात. खरंच तुमच्या भावना उत्कंठेतून येताना मला दिसत आहेत. कवी संमेलनामध्ये बरेच कवी आले असतील आणि या ठिकाणी तुम्हाला असं कधी वाटलं होतं का या कवीला मी कधी भेटेन का किंवा काय, आणि तेच तिथं तुम्हाला बघायला भेटले, त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली, असं काय तुम्हाला तिथं जाणवलं? असं खरं तसं बघायला गेलं तर केवळ अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा जाण्याचा हा पहिलाच माझा योग होता. आणि माझी कवितेची निवड झाल्यामुळे मी गेलो केवळ. परंतु आजपर्यंत जे साहित्यिकांचं मी साहित्य वाचलं म्हणा, लेखक असतील किंवा कवी असतील, तर मोठमोठे कवी त्या ठिकाणी भेटतील हाही त्याच्या मागं सुप्त हेतू होता. आणि त्या पद्धतीने आम्हाला रामदासजी फुटाणे साहेब, त्याचबरोबर पानिपतकार विश्वास पाटील यांच्याशी आम्हाला बोलता आलं, जवळून त्यांच्याशी फोटो काढता आले, त्यांच्याशी चर्चा करता आली. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यासोबतही मी फोटो काढले, त्यांच्याशी थोडीफार याविषयी चर्चा करण्यात आली. या साहित्य संमेलनामध्ये कवी कट्टा जो कार्यक्रम होता, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एक कविता सादर केली. आम्हाला तिची एक छोटीशी झलक ऐकायला मिळावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. साहित्य संमेलनामध्ये मी माझी मोबाईल आपटून फोडावासा वाटतो हे मोबाईलच्या दुष्परिणामाविषयी कविता मी सादर केली. ती कविता अशी: मोबाईलच्या नादानं अपघातांचं सुरू सत्र, मोबाईलच्या नादानं अपघातांचं सुरू सत्र, भरपूर बनले मित्र परी सारेच आभासी चित्र, भरपूर बनले मित्र परी सारेच आभासी चित्र, बंद पडले डाकघर, बंद पडले डाकघर आणि लिहायचं पत्र, बंद पडले डाकघर आणि लिहायचं पत्र, नाती उरली कामापुरती आणि संवाद नाममात्र, नाती उरली कामापुरती आणि संवाद नाममात्र. अभ्यासाच्या नावाखाली ऑनलाईन शिक्षण आलं, अभ्यासाच्या नावाखाली ऑनलाईन शिक्षण आलं, गेम खेळताच सारी मुले, गेम खेळताच सारी मुले, शिक्षणाचं वाटोळं झालं, शिक्षणाचं वाटोळं झालं. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या नादात, व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या नादात सारीच झाली वेळी, व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या नादात सारीच झाली वेळी. आता बघायचं झालं तर बघा, व्हॉट्सअप, मम्मी व्हॉट्सअपवर आणि पप्पा फेसबुकवर, त्यामुळं आपल्या मुलाचं अभ्यासात लक्ष आहे का नाही, म्हणजे त्याचा फेस बघण्यासाठी सुद्धा यांना सवड नाही, त्यामुळे तो बुक वाचतो का नाही हे सुद्धा बऱ्याच जणांना माहीत नसतं. म्हणून मी हे कडवं टाकलेलं आहे. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या नादात सारीच झाली वेळी, व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या नादात सारीच झाली वेळी, मुक्त संचार आणि खेळ सोडून, मुक्त संचार आणि खेळ सोडून, पायी घालून घेतली बेडी,
पायी घालून घेतली बेडी. आणि शेवटचं कडवं असं होतं की सेल्फीच्या नादात कडेलोट होता, सेल्फीने कडेलोट होता, कंठ साऱ्यांचाच दाटतो. सेल्फीने कडेलोट होता, कंठ साऱ्यांचाच दाटतो. तेव्हा मात्र मला मोबाईल आपटून फोडावासा वाटतो, तेव्हा मात्र मला मोबाईल आपटून फोडावासा वाटतो. धन्यवाद. अप्रतिम कविता सादर केली आपण. खरंच साहित्य संमेलनामध्ये घ्यावी अशीच ही कविता आहे. तुम्ही कविता ज्यावेळेला सादर केली तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झालेलाच होता, परंतु कविता सादर करण्यापूर्वी तुम्ही ज्यावेळेला माईकच्या समोर आला एक वाक्य काहीतरी बोलला आहात तुम्ही, आणि त्यावेळी सुद्धा भयंकर टाळ्या वाजल्या. नक्की ते काय होतं तर आम्हाला कळेल किंवा कशामुळे तिथे जरा थोडं हे झालं. आता कविता सादर करण्यापूर्वी कुठल्याही साहित्य संमेलनामध्ये जास्त प्रस्तावना द्यायची नसते. कारण कविता म्हणजे काय, एका हृदयाकडून दुसऱ्या हृदयाकडे झालेला भावनांचा प्रवास. त्यामुळं कमीत कमी शब्दामध्ये आपल्या भावना आपण कवितेमध्ये उतरवतो, त्यामुळे त्याची प्रस्तावना देण्याची गरज नसते. त्यामुळं तिथं कुणालाही जास्त बोलण्याची संधी नव्हती आपल्या कविते व्यतिरिक्त. त्यामुळे मी माझं नाव सांगितलं आणि एकच वाक्य सुरुवातीला सांगितलं की मी भारतातील सर्वात स्वच्छ शहर असा ज्या शहराला पुरस्कार मिळाला ते सांगली जिल्ह्यातील विटा या शहरातून आलेलो आहे. या वाक्याला बऱ्याच त्या ठिकाणी प्रतिसाद चांगला मिळाला. म्हणजे तुम्ही सांगितलं की भारतातलं नंबर 1 स्वच्छ शहरातून मी आलोय, आणि या वाक्यामुळे तिथं टाळ्यांचा कडकडाट तुमच्यासाठी तिथं झाला. खरंच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल की आपण बाहेर कुठे गेलो किंवा कार्यक्रमाला गेलो तर आपण अभिमानानं सांगू शकतोय की भारतातल्या नंबर 1 सर्वात स्वच्छ शहरातून मी येतोय किंवा मी तिथला आहे. खरंच अभिमानाची गोष्ट आहे. मला तुम्हाला पुढे असं विचारायचं, तुम्ही आजपर्यंत शेकडो कविता लिहिलेल्या आहेत, मग त्या संदर्भात तुम्ही ते पुस्तकातून पब्लिश करणार आहात किंवा त्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा, किंवा आजपर्यंत तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून त्या कविता सादर केलेल्याच आहेत, त्याबद्दल जरा कळलं तर बरोबर. तशा बऱ्याच कविता मी जवळजवळ आता मला सांगायला आनंद वाटतो. जसं मी अखिल भारतीय साहित्य संमेलन या विचार मंचावर त्या मंचावर अभिमानाने सांगितलं की मी भारतातील सर्वात स्वच्छ शहर विटा या ठिकाणाहून आलेलो आहे. त्या पद्धतीनं मला अभिमानाने मी सांगतो की या टाळेबंदीच्या काळामध्ये मोबाईलचा पुरेपूर वापर मी केला. चांगल्या कारणासाठी मी मोबाईलचा वापर केला आणि जवळजवळ या टाळेबंदीच्या काळात मी 150 कविता म्हणजे भरपूर कविता मी लिहिल्या. त्यातल्या निवडक 150 कवितांना राज्यस्तरीय प्रथम क्रमांक असेल, उत्तेजनार्थ असेल, द्वितीय तृतीय उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट असे प्रमाणपत्र मला मिळाले. तुम्ही एक कविता सादर करताय की मोबाईल दगडाने आपण फोडावा का, आणि एकीकडे मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही कविता सादर करून शेकडो पुरस्कार मिळाले, म्हणजे पहिला नंबर, दुसरा नंबर, असं म्हणजे याचा हा जरी विरोधाभास सर्वांना वाटला तरी मी मुलांना सुद्धा ज्यावेळी मी कविता सादर केली, माझा सत्कार शाळेमध्ये झाला, त्यावेळी मी मुलांना सुद्धा हे सांगितलं की जसं विज्ञान शाप की वरदान आपण म्हणतो, तंत्रज्ञान शाप की वरदान असं म्हणतो, तसं मोबाईल सुद्धा हा शाप की वरदान आपण म्हणू शकतो. कारण विज्ञान हे वरदानच आहे. जर त्या विज्ञानाचा आपण चांगल्यासाठी योग्य वापर केला, तसं मोबाईलचा सुद्धा आहे. योग्य जर आपण मोबाईलचा वापर केला, शैक्षणिक गोष्टींसाठी केला, आता दिवसेंदिवस जगामध्ये ज्ञानाचा विस्फोट होत चाललेला आहे आणि त्यातून ज्ञान आपल्याला एका सेकंदामध्ये आपण कुठलंही ज्ञान गुगलवर सर्च करू शकतो, इंटरनेटच्या माध्यमातून आपण मिळवू शकतो. त्यामुळं मोबाईल हे वरदानच आहे आणि मी तर मोबाईलचा पुरेपूर फायद्यासाठी, चांगल्यासाठी वापर केला. कविता क्षेत्रामध्ये काही नवयुवक यायला इच्छुक आहेत किंवा ते कविता लिहितात, त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा योग्य दिशा मिळत नाही. जसं तुम्ही मगाशी बोलता बोलता सांगितलं की या क्षेत्रामध्ये काम करत असताना मला स्वाती शिंदे ताईंचं सहकार्य लाभलं, मला रघुराज मेटकरी सरांचं सहकार्य लाभलं. तसं या नवीन युवकांना तुम्ही काय सांगू शकता की या क्षेत्रात येण्यासाठी त्यांना कशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन कराल, किंवा त्याबद्दल जरा थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगा. हे क्षेत्रच असं आहे की या क्षेत्रामध्ये ओढून ताणून येण्याचं हे क्षेत्रच नाही.
जर खरोखरच तुम्हाला आतून प्रेरणा जर मिळत असेल, स्फूर्ती जर मिळत असेल, काहीतरी आपण लिहूया, तर तरुणांनी नक्कीच या क्षेत्राकडे वळण्यास काय हरकत नाही. आणि भरपूर असे विषय आहेत सध्या समाजामध्ये, ज्वलंत विषयावर आपण आपलं मत हे चांगलं असं व्यासपीठ आहे. कविता ही चांगलं व्यासपीठ आहे की आपलं मत आपण समाजासमोर मांडू शकतो. तुम्ही मगाशी बोलता बोलता सांगितलं की मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही कविता सादर केल्या, जगासमोर मांडल्या. तसं युवकांनाही आता तशी संधी आहे असं तुम्हाला वाटते का? की जेणेकरून पूर्वीच्या काळी कसं पब्लिशर वगैरे बघणं, पुस्तकं लिखाणासाठी किंवा देणं किंवा या सर्व गोष्टी खूप किचकट आणि क्लिष्ट वाटत होत्या. सोशल मीडियासारखा प्लॅटफॉर्म तुम्हाला यासाठी योग्य वाटतो का? जसं तुम्ही वापरलाय, पण नवीन युवकांसाठी पण तो तसा आहे असं तुम्हाला वाटतं का? मी आत्ताच म्हटलं की मोबाईल हा शाप की वरदान असं आपण जरी म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही, कारण त्याचा चांगला जर वापर आपण केला तर ते वरदानच आहे. त्या पद्धतीने बरेच ब्लॉग आपण लिहू शकतो किंवा समाज माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून ही आपण आपली जर तुम्ही वेबसाईट एखादी तयार केली तर तुम्ही रोज ताज्या घडामोडी बघू शकता आणि तुम्ही काय लिहिलेलं आहे हे सुद्धा अगदी संपूर्ण जगापर्यंत एका मिनिटात तुम्ही पोहोचवू शकता. पूर्वी बरेच धडपड करावी लागत होते की आपल्या कविता असतील, आपलं लेखन असेल, ते समाजापर्यंत पोहोचण्यास बराच वेळ जात होता. परंतु आता एका मिनिटात तुमचं लिखाण, तुमचं साहित्य काय असेल ते संपूर्ण जगासमोर मांडलं जाऊ शकतं. ही सुवर्ण संधी आहे असं मी युवकांना मी या माध्यमातून एकच संदेश देऊ इच्छितो की आपण वाचन करा, व्यासंग वाढवा, भरपूर अभ्यास करा आणि केवळ अभ्यासक्रमातील पुस्तकं न वाचता अवांतर वाचनावर आपण जर भर दिली तर नक्कीच तुम्ही भावी आयुष्यामध्ये आपण स्वतःच्या पायावर तुम्ही उभा राहू शकता. त्याचबरोबर उज्ज्वल भविष्य आपण निर्माण करू शकता. आज आपण भागवत सरांच्या घरी आलो. त्यांनी या ठिकाणी आपल्याशी दिलखुलासपणे संवाद साधलेला आहे. त्यांचा 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी कवी कट्टा या कार्यक्रमामध्ये त्यांनी जी कविता सादर केली तिचा थोडक्यात आपल्याला परिचय सुद्धा करून दिला. आपण याच्याशी संवाद साधला. त्यांनी आपल्याला पूर्ण प्रश्नांची उत्तरे दिली, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.